मुकेश. गोलंदाज नेम शशिकांत. संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. चाकोटे संघाकडून शशिकांत पंतांच्या उजव्या बाजून मारा करण्यासाठी सज्ज होतोय शशिकांत. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, सुंदर खेळून काढलाय आणि पहिल्याच चेंडूवरती योगेशच्या बॅटमधून निघतोय खणखणीत दणदणीत चौकार. या 4 धावांनी भातगाव संघाचं धावसंख्येचा श्री गणेश होतोय. पुन्हा एकदा शशिकांत सज्ज होतोय. सुंदर चेंडू कव्हरच्या वरून मारलेला होता, खरोखरच सुंदर हवेमध्ये मारला चेंडू, खणखणीत दणदणीत षटकार. योगेशच्या बॅटमधून निघायला खरोखरच सुंदर असा षटकार. पुणे शशिकांत सज्ज होतो योगेशसाठी. सुंदर चेंडू बघा, तिन्ही चेंडू ऑफसाईडच्या दिशेमध्ये खेळून काढले. सुंदर आता सुद्धा मिळायला वैभवच्या बॅटमधून दुसरा चौकार. 3 चेंडूवरती लगातार षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करतोय तो योगेश आणि या चौकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. खरोखर सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते भातगाव संघाच्या या सलामीवीरांकडून. सुंदर चेंडू, यॉर्कर लेंदा चेंडू होता त्याला सुंदर रीतीने खेळून काढलाय कव्हरच्या स्वरूपात. 1 धाव मिळते, 2 धाव मिळत आहेत. त्या 2 धावांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवरती. पुणे शशिकांत सामना करणार योगेश. सुंदर चेंडू तेवढा सुंदरतेने खेळून काढला. आता सुद्धा जातोय चेंडू, जातोय सीमारेषे पार. योगेश मात्र चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करतोय. या 4 धावेनंतर संघाची धावसंख्या झाले 20 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा शशिकांत सज्ज होतोय. सुंदर चेंडू होता, दरम्यान षटक संपतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 20 धावा. प्लेयर लाव तिकडे जाणार आहे 2 तरी पटके येत आहेत ना. थांब जरा मुकेश नाव काय? बॉलरचं नाव बॉलर नेम काय? गोलंदाज नेम रोहित.
संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो रोहित. आणि आता मात्र रोहितचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहे तो सलामीवीर भातगाव संघाचा मुकेश. डावखोरा फलंदाज मुकेश सज्ज होतोय रोहितचा समाचार घेण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठल्या होत्या योगेश याने. आता मात्र मुकेश सज्ज होतोय रोहितसाठी. पंतांच्या डाव्या बाजून मारा करतोय रोहित. पहिला चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे पार. 6 धावांसाठी पंत नो चेंडू घोषित करतायत. हा नो बॉल होता. स्कोर नाही दिलाय. 6 तर बघित बसतात पंत नो नो आणि 6 7 धावा. या 7 धावनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 27 या धावसंख्येवरती. खरोखर सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते भातगाव संघाकडून. मुकेश आणि योगेश सर फ्रीट आहे का? फ्रीट नाहीये. मुकेश आणि योगेश पहिल्या षटकात योगेश याने खरोखर सुंदर फटकेबाजी केली होती. 20 धावा जमा केल्या होत्या संघाच्या खात्यात. आता मात्र दुसऱ्या षटकात समाचार घेण्यासाठी सज्ज आहे तो डावखोरा फलंदाज मुकेश ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला. आता दुसरा चेंडू पुन्हा एकदा फिरकावून दिलाय. आता मात्र हा सुद्धा चेंडू जातोय सीमारेषे पार. खणखणीत दणदणीत चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 31 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय मुकेशसाठी. आता मात्र बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षका खाली जातोय. झेल मात्र जमिनीला दान होतोय आणि हा सुद्धा जीवनदान प्राप्त होतंय. ते मुकेश याला 2 धावा मिळतात. त्या 2 धावांनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 33 या धावसंख्येवरती. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते भातगाव संघांच्या या सलामीवीरांकडून. दोन्ही फटकेबाजी करणारे फलंदाज षटकार चौकारांची आतिषबाजी करतात मुकेश आणि योगेश. पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय पंतांच्या उजव्या बाजूला मारा करण्यासाठी. आता मात्र निर्धाव चेंडू काही न समजलेला मुकेश याला कमबॅक करतोय रोहित. पुढे मुकेश सज्ज होतोय. सुंदर चेंडू हवेमध्ये जातोय. चेंडू गाडी क्षेत्ररक्षक येतोय. हा सुद्धा झेल जमिनीला दान होतोय आणि या चेंडूवरती सुद्धा एक चौकार मिळतोय. खणखणीत दणदणीत चौकार. आणि या 4 धाव्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावांवरती. पुन्हा एकदा मुकेश सज्ज होतोय रोहितचा समाचार घेण्यासाठी. सुंदर चेंडू तेवढा सुंदर त्याने खेळून काढलाय. स्ट्रेट ड्राईव्ह केला होता. खणखणीत दणदणीत जातोय मात्र चौकार. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते भातगाव संघाकडून. मुकेश आणि योगेश
साईडला लावलाय. पुन्हा एकदा मुकेश सज्ज होतोय. आता मात्र काहीसा सोयर चेंडू होता आणि हा सुद्धा सोयर चेंडू घोषित करतात पंच मुन्ना सर. यष्टी रक्षकाकडून चूक होते आणि जातोय खणखणीत दणदणीत चौकार 22च्या स्वरूपात. 5 धावा मिळत आहेत आणि या 5 धाव्यानंतर संघाची धावसंख्या धावून पोचते 46 धावांवरती. सुंदर चेंडू तेवढा सुंदर त्याने खेळून काढलाय. मुकेशच्या बॅट मधून निघतोय हा मात्र पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत चौकार. मुकेश मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय. दरम्यान दुसरं षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती तब्बल 50 धावा. पार्टनरशिप बनते 2 षटकांमध्ये तब्बल 50 धावांची. खरोखर सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते ती मुकेश आणि योगेशच्या बॅट मधून. तुला माहिती आहे ना काय सिद्धांत संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो सिद्धांत. आणि या सिद्धांतचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहेत भातगाव संघाचे सलामीचे फलंदाज योगेश आणि मुकेश. स्ट्राईक वरती येतो योगेश, नॉन स्ट्राईक वरती येतो मुकेश. दोन्ही फलंदाज खरोखर सुंदर फटकेबाजी करतायत. पार्टनरशिप झाले तब्बल 50 धावांची फक्त 12 चेंडू मध्ये. षटकार चौकारांची आतिषबाजी या दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते. साकोर्डे संघाचं एक खरोखरच कौतुक. 11वा खेळाडू एक छोटीशी मुलगी ग्राउंड मध्ये हजर केले 11वा खेळाडू म्हणून. खरोखरच साकोर्डे संघा सुद्धा कौतुक. गोलंदाज कोणतो सिद्धांत ना. सिद्धांत क्षेत्ररक्षक सजवलंय. पुन्हा एकदा पडताळून घेतोय, निहाळून घेतलंय. सज्ज होतोय पंतांच्या डाव्यापासून मारा करण्यासाठी सिद्धांत. योगेशसाठी सुंदर चेंडू कव्हर ड्रायव्हच्या स्वरूपात. एक धाव निश्चित प्राप्त होते. एका धाव्यावरती समाधान व्हावं लागतं योगेश याला. आता मात्र डावखुरा फलंदाज मुकेश. सिद्धांत सामना करण्यासाठी सज्ज होतोय. सुंदर चेंडू होता. दरम्यान पंत दंडित करतायत चोर चेंडू म्हणून. या एक धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 52 वरती. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते योगेश आणि मुकेश यांच्या बॅट मधून. आपल्या समोर आहे काळकाई कृपा पिसे. काळकाई कृपा पिसे पिसे. सुंदर चेंडू होता. निर्धाव निघतोय. काही न समजलेला मुकेश याला कमबॅक करतोय. सिद्धांत आता मात्र खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी करत 50 धावसंख्येवरती पोहोचला होता भातगाव संघ. आता मात्र 3ऱ्या षटकात कमबॅक करून सिद्धांत मात्र आपल्या संघाला छोटस योगदान करून देतोय. पुन्हा एकदा सिद्धांत सज्ज होतो. आता मात्र हवेमध्ये चेंडू कुठे गेला. सुंदर फटका होता. मुकेशच्या बॅट मधून निघाला होता. खणखणीत दणदणीत षटकार. 6 धावेनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते 58 वरती.
30 वर 30 वरती ना. तब्बल 30 धावांवरती वैयक्तिक खेळत होतो मुकेश. खरोखर सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते मुकेशच्या बॅट मधून. डावखुरा फलंदाज सिद्धांत साकुर्डे संघाकडून पुन्हा एकदा 30 षटक घेऊन आलाय. सुंदर क्षेत्र हाताळतो. आता मात्र रिव्हर्स मारता प्रयत्न एलबीच्या स्वरूपात अपील होतोय. निर्धाव निघतोय चेंडू. खरोखरच कमबॅक सुंदर करतोय हा सिद्धांत. एक षटकार लगावला होता मुकेश याने, मात्र त्यानंतर एक निर्धाव चेंडू सोडवून काढलाय सिद्धांत याने. पाहूया सिद्धांत आता पुढचा चेंडू कशा रीते समाचार घेतोय. सुंदर चेंडू खोलवर टाकायचा होता. यॉर्करचा चेंडू ठगळून दिलाय स्क्वेअरच्या दिशेमध्ये. एक डाऊन मिळते. एका धावेवरतीच समाधान मानावं लागतंय मुकेश याला. सुंदर गोलंदाजी हाताळतोय सिद्धांत. कारण षटकार चौकाराची आतषबाजी करणारे दोन्ही सलामी अजूनही ग्राउंड वरती आहेत आणि तेवढ्या सुंदर रीतीने गोलंदाजी पाहायला मिळते ती सिद्धांत यांच्याकडून. पाहूया सिद्धांत यॉर्करचा चेंडू होता. सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. आता मात्र येतोय योगेशच्या बॅट मधून खणखणी दणदणी चौकार. दरम्यान तिसरं षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली बिनबाद 63 धावा. बिनबाद 63 धावा. खरोखर सुंदर पार्टनरशिप पाहायला मिळते या दोन्ही सलामीवीरांकडून. गोलंदाज नेम सुशांत. निशांत संघाकडून चौथं शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तो निशांत. पंचांच्या उजव्या बाजूला मारा करण्यासाठी डावखुरा गोलंदाज निशांत कट केला होता. खरोखर सुंदर काही न समजलेला मुकेश याला. निर्धाव चेंडू निघतोय. डावखुरा गोलंदाज आहे निशांत. यानंतर होणारा सामना जय हनुमान क्रिकेट संघ भोपन विरुद्ध जय बजरंग वळके बी. सुंदर गोलंदाजी बघा. खरोखरच सुंदर. 2 चेंडू निर्धाव निघालेत. लेग कट करतोय निशांत. डावखुरा गोलंदाज आहे. काही न समजलेला, कारण डावखुरे गोलंदाज कमी असतात आणि प्रॅक्टिस मध्ये सुद्धा डावखुरे गोलंदाज नसतात. त्याच्यामुळे आता मात्र काहीसा गोलंदाजीमध्ये सुंदर कमबॅक पाहायला मिळतो निशांत कडून. आता मात्र फुलटा चेंडू होता. तेवढा फुल टॉस चेंडूचा समाचार घेतलाय आणि चेंडू पाठवून दिलाय चौकारासाठी. 4 धावांसाठी जातो आणि या 4 धावानंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते 67 धावसंख्येवरती. यानंतर होणारा सामना जय हनुमान क्रिकेट संघ भोपन विरुद्ध जय बजरंग वळके बी मुरुड. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या दिशेने यायचंय. टॉस बॉक्स मध्ये आणि नाणेफेक करून घ्यायचंय. निशांत सामना करणार
डावखुरा फलंदाज मुकेश साठी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, हवेमध्ये चेंडू होता, चेंडू मात्र जमिनीला दान होतोय, झेल जमिनीला दान होतोय, जीवनदान मिळतंय मुकेश याला. दरम्यान दोन धावा मिळत आहेत. 2 धावानंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते 69 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा निशांत. आता मात्र काहीस लाईन लेन चुकतोय. निशांत स्वर चेंडू घोषित करतात पंच मुन्ना सर. या एक धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या 70 वरती जाऊन पोहोचते. शेवटचं षटक हाणामारीत षटक हाताळतोय तो निशांत. भोपन आणि वळके मुरुड दोन्ही संघांच्या संघनायकाला पुन्हा एकदा पुकार. आपण येऊन नाणेफेकीचा कौल करून जायचंय. सुंदर चेंडू, त्याला सुंदरतेने समाचार घेतलाय फुलटॉस चेंडूचा. जातोय सीमारेषे पार षटकारासाठी. 6 धावा. या 6 धाव्यानंतर संघाची धावसंख्या धावून 76 वरती जाऊन पोहोचते. वळके आणि भोपन दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे. भोपन संघ नाणेफेकीसाठी यायचंय. पुन्हा एकदा निशांत काहीच्या लेग साईडचा मारा करतोय. आता मात्र टप्प्यात आला होता आणि हा सुद्धा दिलाय सीमारेषे पार ढकलून 6 धावांसाठी. दरम्यान निर्धारित 4 षटक संपतायत. 4 षटक मोठा डोंगर पोखरायचा येतो साकोटे संघाला. चला भातगाव संघ शेतशण सजवून घ्यायचंय आणि साकोटे संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपले सलामीचे फलंदाज सलामीवीर ग्राउंड वरती पाठवायचे.
साकुर्डे संघाकडून सलामीवीर कमलेश आणि सूरज. भातगाव संघाकडून गोलंदाजीचा डाव येतो मुकेश. कुठे गेला मित्र? कमलेश तिकडे कमलेश आहे. स्ट्राईक वरती आहे तो कमलेश, नॉन स्ट्राईक वरती आहे तो सूरज. चौऱ्याऐंशी धावांचं लक्ष घेऊन उतरलाय तो साकुर्डे संघ. इथं वही कोण घेऊन गेला रे? तो बॉलर कोण आहे? मुकेश. मुकेश ज्यानं सुंदर फलंदाजी केली होती मुकेश आता मात्र सज्ज होतोय गोलंदाजी. डावखुरा गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू निघतोय मुकेश कडून. 84 धावांचं लक्ष घेऊन आलाय तो. साकुर्डे संघ. सुंदर चेंडू होता तेवढ्या सुंदरतेने खेळून काढला. झेल खाली स्वतःच मुकेश येतोय आणि झेल बाद होऊन पहिला धक्का बसतोय साकुर्डे संघाला. पहिलाच गडी बाद होतोय. कल्पेशच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय साकुर्डे संघाला. कल्पेश यांची जागा घेण्यासाठी जातोय तो अनिकेत. संघाकडून पहिला आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय तो डावखुरा गोलंदाज मुकेश. सुंदर चेंडू होता काही न समजलेला. कट होतोय. निर्धाव निघतोय चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते भातगाव संघाकडून. पुन्हा एकदा मुकेश सज्ज होतोय. सुंदर चेंडू तेवढा सुंदरतेने खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेमध्ये मारलेला हा मात्र जातोय. खणखणीत दणदणीत चौकार. अनिकेतच्या बॅटमधून निघायला चौकार आणि 4 धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती. 4 या धावसंख्येवरती. लवकर ये ना भाई, काय टाइम पास करतोय रे? पुन्हा एकदा मुकेश. आता मात्र जोरदार अपील होत आहे. अनिकेतच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतोय साकुर्डे संघाला. अंपायरला पाठव ना त्याला राजला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते मुकेश यांच्या स्वरूपातून. पहिल्याच षटकामध्ये 2 गडी बाद केलेत मुकेश याने. कोण आहे रे? मयूर ना? मयूर अनिकेतची जागा घेण्यासाठी आलाय तो मयूर. तेवढं सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली मुकेश यांच्या स्वरूपातून. दरम्यान पहिलं षटक संपतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 4 धावा.
संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेणार तो योगेश आणि योगेश सामना करणार सूरज. सुंदर चेंडू होता तेवढा सुंदर त्याने खेळून काढायला लेग साईडच्या दिशेने एक धाव मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते डीप मध्ये भातगाव संघाकडून. एक धावेवरती समाधान मानू लागतंय. या एक धावेनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते 5 या धावसंख्येवरती. आता मात्र मयूर खोलवर टप्प्यातला चेंडू होता यॉर्करलिंदा चेंडू. एक धाव निश्चित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र असफल. एका धावेवरती समाधान मानू लागते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते भातगाव या संघाकडून. आणि सूरज सूरज सुंदर चेंडू होता. समाचार घेतलाय चेंडू काल क्षेत्ररक्षक येतोय आणि आता मात्र झेलबाद होऊन तंबूत परततोय तो सलामीसाठी आलेला सूरज. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते भातगाव संघाकडून. पहिलं षटक टाकलं होतं ते मुकेश याने. खरोखर सुंदर क्षेत्र गोलंदाजी पाहिली होती मुकेश यांच्या स्वरूपातून. आणि आता पुन्हा एकदा योगेश सुद्धा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते योगेश कडून सुद्धा. सूरज यांची जागा घेण्यासाठी आलाय तो आता मात्र रोहित. रोहित सुंदर चेंडू होता तेवढ्या सुंदर त्याने खेळाचा प्रयत्न निर्धाव निघतोय. सुंदर यष्टक्षम पाहायला मिळते भातगाव संघाकडून. पुण्याला योगेश सज्ज होतोय. रोहित साठी सुंदर चेंडू होता काहीसे मिसफिल्ड नैसर्गिक अडथळ्यांमुळे. हा मात्र रोहितच्या बॅटमधून निघायला खणखणीत दणदणीत चौकार. या 4 धावानंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते 10 या धावसंख्येवरती. पुण्याला रोहितच्या बॅटमधून निघाला स्क्वेअरच्या दिशेमध्ये एक धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र थांबवून ठेवले. दरम्यान षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते 11 या धावसंख्येवरती. संघाकडून तिसरं वैयक्तिक पहिला षटक घेणारा तो दिलीप. सामना करणार रोहित. त्याने चौकार लगावला होता. आता मात्र निर्धाव चेंडू निघतोय दिलीप. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते भातगाव या संघाच्या गोलंदाजांकडून. आणि तेवढं क्षेत्ररक्षण सुद्धा खरोखर सुंदर भातगावच्या गोलंदाज क्षेत्ररक्षकांकडून सुद्धा पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होतोय दिलीप. रोहितने मारला चेंडू स्क्वेअरच्या दिशेमध्ये एक धाव निश्चित. दुसरी चोटी धाव म्हणायला लागेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. 3 धावा प्राप्त होत आहेत. 3 धावांनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते 13 या धावसंख्येवरती. 14 या धावसंख्येवरती. दिलीप टू मयूर. यष्टी रक्षकाकडून मिसफिल्ड होते मात्र बॅटची कडा घेऊन
चेंडू जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी. पुण्याला दिलीप सुंदर चेंडू समाचार घेतलाय मयूर याने. चेंडू गोल क्षेत्ररक्षक घेतोय. एका धावेवर समाधान मावावं लागतंय मयूर याला. दिलीप सज्ज होतो रोहितसाठी. सुंदर चेंडू निर्धाव निघतोय. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. दिलीप कडून सुद्धा मोठे फटके खेळू देत नाहीयेत मयूर आणि रोहितला. सुंदर चेंडू होता तेवढ्या सुंदर रीतीने खेळून काढता. कव्हरच्या स्वरूपात एक धाव मिळते. दरम्यान तिसरं षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचे धावसंख्या झाले 20. 84 धावांचं लक्ष घेऊन आला होता साकोटे संघ. मात्र 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाले फक्त 20 धावा. 64 धावांचं लक्ष 6 चेंडू. संकेत भातगाव संघाकडून शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो संकेत. आणि संकेतचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहेत चाकोटे संघाचे रोहित आणि मयूर. स्ट्राईक वरती आहे तो रोहित. सुंदर चेंडू तेवढा सुंदर त्याने खेळून काढलाय. स्ट्रेट ड्राईव्ह खेळला होता. एक धाव निश्चित. तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते भातगाव संघाकडून. एक धाव आणि एक धावेवरती समाधान मावावं लागतंय ते रोहित याला. आता मात्र पंत दोन्ही हात समांतर करतायत. याचा अर्थ सोयर चेंडू एक धाव मिळते. एक धावेने संघाची धावसंख्या धावून पोहोचते 22. पुन्हा एकदा संकेत तयार मयूर साठी. सुंदर चेंडू. चेंडू गाल क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू मात्र जमिनीला दान होतोय. झेल जमिनीला दान होतोय. एक धाव मिळते. रोहित स्ट्राईक वरती येतोय. पुन्हा एकदा सोयर चेंडू घोषित करतात पंच मुन्ना सर. काहीसा संत गतीने चाललेला सामना भातगाव विरुद्ध साकुर्डे. सुंदर चेंडू तेवढ्या सुंदरतेने हवेमध्ये खेळलाय. चेंडू काल क्षेत्राकडे येतोय. आता मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी. 4 धावानंतर संघाची धावसंख्या 28 धावसंख्येवर जाऊन पोहोचते. यानंतर होणार सामना जय हनुमान क्रिकेट संघ भोपन जय बजरंग वळके मुरुड. या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल गेला होता तो भोपनच्या दिशेने. दरम्यान रोहित झेलबाद होऊन तंबूत परततोय. कोण आला रे? दादा शशिकांत. रोहितची जागा घेण्यासाठी आले ते शशिकांत. आणि शशिकांत समाचार घेण्यासाठी शशिकांतला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत तो संकेत.
सुंदर चेंडू होता, तेवढा सुंदर त्याने खेळून काढला होता. एक धावची समाधान मला लागतं शशिकांत यांना. 29 झाले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवरती. आता मात्र यॉर्करला चेंडू होता. मयूर तंबूत परततोय. दरम्यान 4 षटक संपतायत आणि या 4 षटकानंतर विजयी संघ होतोय तो भातगाव संघ. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. पराजित संघाचं गोड कौतुक. तुम्हाला क्रिकेटच्या पुढील वाटचालीस आमच्या संपूर्ण कमिटीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर होणारा सामना जय हनुमान क्रिकेट संघ भोपन विरुद्ध जय बजरंग वळके मुरुड. भोपन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. मी भोपन संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवून